पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार। सकल संत सज्जन मायबाप, कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग, अभंग कोण्या संतांचा आहे हे सांगण्यात का अज्ञानी समाज या महाराष्ट्रात उरला नाही आणि परभणी जिल्ह्यामध्ये तर अजिबातच नाही। आणि परभणी जिल्ह्यातल्या लोकांना जर त्या अभंगातला कर्ता कोण आहे हे जर माहीत नसेल तर बहुतांशी तो बाहेरच्या जिल्ह्यातनं इथं राहायला आला असेल असं। खूप मोठा आनंद वाटला मला। पाठीमागच्या वर्षी मला फोन आला की तुम्ही कीर्तनाकरता आमच्याकडे यावं, पण खूप बाबा दूर आहे, मला हे 400 किलोमीटर मला यावं लागतंय। मी त्यांना मागच्या वर्षी नाही म्हटलं, खूप दूर आहे, मी येऊ शकत नाही। याही वर्षी त्यांचा फोन आला आणि आठवण केली, अहो मागच्या वर्षी तुम्हाला आम्ही फोन केला होता, मग त्यातला रविवार कोणता आहे तो शोधा आणि त्या दिवशी येतो, कारण माझा सुट्टीचा वार तो आजचा आहे। इतक्या लांब यायचं म्हटलं की सुट्टीचा वार बघावा लागतो मला। नियोजन त्यांनी छान केलं। तारीख घेतल्यापासून मी इथं पोहोचेपर्यंत कमीत कमी 25 वेळा मला त्यांचे फोन आले। उद्या पोहोचलो का नाही फक्त एकदा फोन करा म्हणजे झालं। विनोद केला बरं, खूप मोठा आनंद झाला। इथं आल्या आल्या तुमच्या ननवऱ्यांनी मला रत्नेश्वराच्या दर्शनाकरता नेलं। तेथील पुजाऱ्यांनी मला इतकं सुंदर तिथलं महात्म्य सांगितलं आणि भारावून गेलो। त्या पाटावरनं उठावी अशी इच्छा होत नव्हती माझी। कारण त्र्यंबकेश्वरच्या नंतर गोदावरीच्या तीरावर खाली खाली आल्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये रामपुरीमध्ये भगवान परमात्मा या पद्धतीचे मला भेटले। भगवान प्रभू रामरायांचा वनवासाला जाता जाता इथं मुक्काम पडला अशी कथा यांनी सांगितली गेली। या उंचच्या उंच टेकडीवर एका शेतकऱ्याची गाई पाहणा सोडत होती अशी मला कथा ऐकायला मिळाली। गाईचं काढलेलं ताज्या दुधाचं अभिषेक झाला तर ते पाणी बाहेर येतं आणि दूध आतमध्ये राहतं, हे मला इथं ऐकायला मिळालं। किती भाग्यवान आहे। अरे या गावात जन्माला आलेली माणसं खूप भाग्यवान माणसं आहेत, हे लक्षात। तसं पाहिलं तर बहुतांशी असं म्हटलं जातं की मराठवाडा हा दुष्काळ भाग आहे, पण एवढाच असा गोदामाईचा एक सुंदर पट्टा आहे, हे तिथं सुजलाम आणि सुफलाम असं आहे। 3 फेजची 18 तास लाईट तुम्हाला मिळते, तुमच्यात भाग्यवान तुम्हीच आहात। मला आनंद वाटला। या सगळ्या गोष्टी, हे सगळे कार्यकर्ते मंडळी इथं बसले, खूप छान चर्चा झाल्या। आणि मला एक सवय आहे, कीर्तनाच्या अगोदर कमीत कमी मी 2 ते 3 तास पोहोचतो कुठेही, म्हणजे सवय आहे। त्या गावात जायचं, त्या गावाची माहिती घ्यायची, सगळ्यांचे परिचय करून घ्यायचे। याचं एकच कारण, पुढल्या वर्षी पुन्हा बोलवावं असं नाही, ते गाव कळत असते, त्या गावातल्या लोकांचा परिचय होत असतो। अशी सगळी मंडळी, पांचाळ गुरुजी भेटले, हरकळ गुरुजी भेटले, खूप आनंद। सुंदर साऊंड सिस्टीम, अफलातून साऊंड सिस्टीम, सगळ्याच गोष्टी इथल्या खूप चांगल्या मला पाहायला मिळाल्या। मी तुम्हा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो आणि मला त्या निमित्तानं आज एका चांगल्या परंपरेचं दर्शन घडलं, ते आदरणीय भगवान बाबांचं दर्शन मला घडलं गेलं। खूप आनंद वाटला मला सांगितलं यांनी, आणि मी नाव अशी ऐकून होतो, पण मी जास्त लांब फिरत नसल्यामुळं जास्त खूप मोठ्या माणसामध्ये मी फिरलो, बसलो। मोठी माणसं म्हणजे कोण माहीत आहे का तुम्हाला? जास्त पैसे घेऊन कीर्तन करतात ती नव्हे, हल्ली त्यांना मोठं म्हणतात लोक। आता बाबा पुढं बसलेत, तुम्ही मृदुंगासाठी आहात, यांना मंडळीने माहीत आहे, तुम्हाला माहीत नसेल, पण मी माझ्या लहानपणामध्ये पूजनीय शंकर महाराज कंधारकरांना पाहिलं, दर्शन घडलं।
रामचंद्र महाराज नागपूरकरांचं मला दर्शन घडलं, अमृत महाराज नरखेडकरांचं दर्शन घडलं मला, निवृत्तीनाथ महाराज देशमुख नागपूरकरांचं दर्शन घडलं मला. अशी मोठी माणसं मला भेटली. धुंडा महाराजांच्या जवळ मी कित्येक दिवस होतो. अशी खूप मोठी माणसं मला पाहायला मिळाली माझ्या आयुष्यात. त्यामुळे आता थोडंसं शून्य वाटतं, या गोष्टी सगळ्या खूप शून्य वाटतं. कारण तो एक सुंदर काळ होता, खूप छान परमार्थातला काळ होता. मी यांना बघितल्यानंतर मला ज्यांची आठवण झाली ती केंद्र शासनानं त्यांना पद्मश्री पुरस्कार केलेला होता. बापू पद्मश्री पुरस्कार केलेला बापूंना होता. आणि काय झालं, आवाज येत नाही पाठीमाग. नाही, मी हळूहळू तापतो ना. अशी छानशी मंडळी त्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी मला भेटली. मी सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो. अभंग खूप मोठा आहे, अभंगाचा भावार्थ खूप मोठा आहे. मला दिलेल्या वेळेप्रमाणे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मेघराजाला माझी नारदाच्या गादीवरनं विनंती आहे, 11 नंतर काय पडायचंय तेवढा पडत, तोपर्यंत नको रे, आमचा माहोल बिघडू नकोस. तुला खूप आनंद होईल म्हणून तू आला येशील तर येऊ नकोस, तुझा आनंद तुझ्याजवळ ठेवतात. एकदा माझी विनंती आहे आपणा सर्वांना, मला बरं वाटायसाठी नाही पण त्या देवाला बरं वाटावं इतकं चांगलं भजन करा. आपण अभंगाच्या भावार्थाशी येऊ. विठाला 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 अखिल संत मंडळीमध्ये ज्यांनी स्त्रीचं आद्यस्थान भूषवलं त्या संत श्रेष्ठ जनाबाई महाराज यांचा 4 चरणाचा, 14 17 ओळीचा अरे अभंगाद्वारे जनाबाई महाराज या भगवान परमात्म्याशी भांडत आहेत रे. जनाबाई महाराज देवाशी भांडतायत. भांडणाऱ्या जनाबाई महाराज आणि भांडतायत त्या देवाबरोबर. याचा अर्थ भक्ताचं आणि देवाचं भांडण आहे. देवाचं आणि भक्ताचं भांडण आपण अनेक अभंगामध्ये पाहिलं असेल. वेडा रे वेडा रे वेडा रे ओ वेडा रे मुरजेला भीमा तिरी रे वेडा रे. अनेक अभंग आपण पाहून घ्या, पण माझ्या जनाईचं आणि देवाचं भांडण याच्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. याचा अर्थ असा कोणी काढू नये. पूर्वीच्या काळामध्ये काही लोक असा अर्थ काढत होते की भांडखोर जनाबाई महाराज. जनाबाई महाराज भांडखोर नाहीत. मी 3 वर्ग पाडतो, 3 प्रकार पाडतो. काहींना भांडण करण्याची आवड आहे, काहींना भांडण लावण्याची आवड आहे, काहींना भांडण ऐकण्याची आवड आहे. या त्रिकुटामध्ये जनाबाई महाराज माझी कुठं बसत नव्हती हो. भांडण ऐकणारा वर्ग प्रत्येक गावागावात आहे. कुठंही भांडण लागू द्या, हातातलं काम सोडावं आणि पहिल्यापासून जय विठ्ठलपर्यंत भांडण ऐकावं. उपयोग काहीच नसतो पण ऐकावं. क्रमांक 2 भांडण करणारा वर्ग आणि क्रमांक 3 भांडण लावणारा वर्ग. तो बहुतेक या रामपुरीत नसेल पण तोही वर्ग आहे. जनाबाई महाराज या त्रिकुटामध्ये कुठं बसत नाही तो. मग जनाबाई महाराज म्हणजे कोण? अरे याच परभणी जिल्ह्यामध्ये
गंगाखेड नावाचं गाव की ज्या माझ्या संत जनाईंचा जन्म झाला गेला. सर्वसामान्य छोटस एक कुटुंब. जनाईंचा जन्म झाला आणि आईना एवढा मोठा आनंद झाला जनाईंच्या. पण काही गोष्टी देवाला मान्य आहेत का नाहीत हे माहीत नाही. पण जनाई अगदी लहान होत्या. काही महिन्याच्या जनाबाई महाराज आणि जनाईंना सोडून आईने देह ठेवला गेला. या गोष्टीचं वडिलांना खूप मोठं दुःख झालं जनाईंच्या. अरे एवढं नेंत बाळ व जनाईंचे वडील सांभाळू लागले. नेत्राचा दिवा आणि हाताचा पाळणा केला जनाईंच्या वडिलांनी. व कधी कधी मनामध्ये असं काही निर्माण झालं की म्हणायचे, अरे कोण्या पायावर पोर जन्माला आली आणि आईला मारून टाकलं असं म्हणायचे. त्या जनाबाई महाराज या गंगाखेडमध्ये वाढत होत्या. रांगू लागल्या, जनाई चालू लागल्या, जनाबाई महाराज पळू लागल्या आणि हळूहळू जनाबाई महाराज वडिलांच्या हाताखाली काम करू लागल्या. बाबांना शेण गोळा करून देऊ लागल्या, शेणी लावू लागल्या, सरपण आणू देऊ लागल्या, चूल पेटवू लागल्या. त्या जनाबाई महाराज या गंगाखेडमध्ये 12 वर्षाच्या झाल्या. आमच्या जनाबाई महाराज भाकर सुद्धा टाकू लागल्या. 12 वर्षाची आमची जना हो भाकर सुद्धा हो टाकू लागली, भाकर थापू लागली. आणि असा सकाळचा प्रहर हो चूल पेटली गेली. जनाबाई महाराज चुली पुढे बसल्या. 12 वर्षाची आमची जना भाकर करू लागली. हो त्या भाकर करण्याची त्या काळची पद्धत सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीची. आजही आमच्या जुन्या इथं स्त्रिया ज्या बसल्यात त्यांना माहित आहे अशी भाकर करायची. हे सुद्धा खूप तालात असतं आणि मात्र्यात असतं. हो अशी भाकर करायची. आताच्या मुलीला तशी भाकर येत नाही. धबा 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 धबा. किती मारावं ते तिला कळत नाही. त्यात नवऱ्याशी भांडण झाल्यावर फार भाकरीचं वाटोळ होते, वाईट अवस्था होती. म्हणजे जनाई इतकी प्रेमानं भाकर थापते. याच्यामध्ये प्रेम आहे हो, याच्यात प्रेम नाही, याच्यात प्रेम आहे, खूप प्रेम आहे. आणि जनाई अशी भाकर थापते आणि एवढ्यामध्ये जनाईंच्या अंगणामध्ये आवाज आला. टाळांचा आवाज, मृदुंगाचा आवाज, विण्याचा आवाज, चिपळ्यांचा आवाज, पुंडलिकावरतीची गर्जना कानावर आली. आणि 12 वर्षाची जना अरे भाकर हातात घेऊन थापत थापत, अरे लहानच आहे, धावत 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 दरवाजामध्ये आल्या. आणि आपल्या चौकटीतून बाहेर वाकून पाहिलं तर बरीचशीच लोक पताका घेऊन नाचतायत, मृदुंग वाजतोय, टाळकरी उड्या मारतायत, पुंडलिकाचा गजर चाललेला आहे. आणि जनाबाई महाराज वेड्यागत त्या टाळकऱ्यांच्याकडं वारकऱ्यांच्याकडं हो बघता बघता हो जनाईंच्या हातातली भाकर कधी खाली पडली हे जनाईंनाच कळालं नाही. धावल्या जनाईंचे वडील आणि बाहू धरले. ए जना ग भाकर पडली ना. जनाईंनी पाहिलं भाकर पडली आणि सांगितलं, बाबा माफ करावं. बाबा एक विचारू म्हणे, काय ही कोण लोक आहेत हो? जनाईंचे वडील म्हणतात, अगं हे वारकरी आहेत. वारकरी? हा जना. बाबा हे कुठं निघाले तो? अगं हे वारीला निघालेत. बाबा वारी म्हणजे काय हो? अगं वारी म्हणजे येणं आणि वारी म्हणजे जाणं. पण कुठं येणं जाणं? अगं या विश्वाचा मालक, या जगाचा बाप हो पंढरीमध्ये विठेवर उभा आहे, कटेवर हात ठेवलेत आणि सगळ्या भक्तांची तो वाट पाहतोय. त्याच्या भेटी करता हा वारकरी निघालेला आहे. अरे काय कुतूहल वाटलं कोण जाणे. हो भजन कशाला म्हणतात, वारकरी कशाला म्हणतात, जगाचा बाप पंढरपुरामध्ये कोण आहे यातली काहीच कल्पना नाही माझ्या जनाला. पण माझ्या जनाबाई महाराज हो वडिलांना आग्रह करू लागल्या, हट्ट करू लागल्या, ऐका ना बाबा ऐका ना. म्हणे काय आपण पण जाऊया ना या पंढरीच्या वारीला. जनांचे वडील कधकदा हसले. अगं जना तू लहान आहेस ग, खूप लहान आहेस बाळा तू. वारी म्हणजे इतकं सोपं काम नाही ग. या वारीमध्ये ऊन लागतं, या वारीमध्ये पाऊस येतो, या वारीमध्ये अचानक थंडी वाजते, या वारीमध्ये पाणी नीट प्यायला मिळत नाही. नाही ग जना, या वारीला जेवण सुद्धा ग मिळत नाही. हो असा तर असा उपाशी वारकरी झोपतो जना. हा फक्त मालकाच्या भेटी करता निघाला, त्याच्या ओढीने त्याची तहान भूक त्याला काहीच लागत नाही. ही संत जनाईंच्या काळची वारी आहे. आताची वारी VIP झाली. आत्ताची वारी VIP झाली. आळंदी पासून वारीला वारकरी निघाला की पंढरीपर्यंत पोहोचेपर्यंत 8 ते 9 किलोचं वजन वाढतं. त्याचं वजन वाढतं.
याचं कारण विदाऊट टेन्शन. त्याला माहित नाही, त्याला म्हटलं का नाही उद्या तारीख किती, आज तारीख किती, त्याला काही कळत नाही. आज वार कुठला काय म्हणतो माहित आहे. मला एकच कळतं, टाळ वाजवायचा, भजन करायचं, 2-3 वेळा खायचं आणि छानसं झोपायचं. किती का पाऊस पडणार, झोप लागतेच. मच्छर चावत नाही, काही चावत नाही, काही चावत नाही, गरम होत नाही, थंडी वाजत नाही, काहीच नाही. आणि नेहमी सांगतो माणसानं मरायच्या अगोदर एकदा पायवारी करावी आणि मग मरावं, तोपर्यंत मरू नये. अगं जाणार वारी एवढं सोपं नाही ग. पण बाबा ऐका ना, मी हट्ट नाही करणार, मला भूक लागली, मला कंटाळा आला, मला उचलून घ्या, मी दमले, असं म्हणणार नाही बाबा. पण जाऊया ना बाबा वारीला. बाबांच्या मनातच होतं आणि पोरींना सांगितलं. मग पोरीचा हट्ट बापानं पूर्ण करायचं तर करायचं तरी कोणी. हो बघताक्षणी बाबांनी होकार भरला, चला जाऊया. आणि बघताक्षणी हो सगळी पडशी बांधली बाबांनी. आणि आठवणपूर्वक जनाबाई महाराज आईंच्या पोटामध्ये असताना जनाईंच्या करता म्हणून आईने एक गोधडी शिवलेली होती. ती गोधडी मात्र आठवणपूर्वक घेतली. पोराची जात आहे, थंडी वाऱ्याचे दिवस आहेत, हो असावं अंगावर म्हणून गोधडी सुद्धा बरोबर घेतली. आणि जनाईंचे वडील आणि जनाई वारीमध्ये सामील झाले. अरे काय त्या वारीतला आनंद माझ्या जनाईने घ्यावा, पळावं लांब, पुन्हा माघारी पळत यावं. हो रात्र झाली, वारकऱ्यांना भाकर द्यावी, पाणी आणून द्यावं, कुणाचे पायचे पावे, हो एवढी सेवा केली माझ्या जनाईनी. आणि बघता बघता पंढरीमध्ये वारी पोहोचली. तो दशमीचा दिवस, रात्री हर जागर झाला. बाबा सांगतात जना आता थकलो ग आपण, आता झोपूया. अंथरूण टाकलं आणि जनाईंना जवळ घेतलं. आणि जनाई म्हणतात बाबा, म्हणे काय आपण झोपतोय आता, म्हणे हा. मी एक बोलू, म्हणे काय. अहो या विश्वाचा मालक, या जगाचा बाप, याच्या भेटी करता आपण इथपर्यंत आलो ना, गंगाखेडवरून इथपर्यंत हा आलो ना. मग बाबा एक काम करूया ना, म्हणे काय, झोपण्यापेक्षा आपण त्याला भेटून येऊया ना. मला बघायचंय तो कसा आहे, तो राजा आहे, तो राजबिंडा आहे, तो देखणा आहे, त्याचा महाल आहे, राजवाड आहे त्याचा बाबा. अरे 12 वर्षाची माझी जना, लहानच ना. बाबा हसायचे जनाई बोलू लागल्यानंतर. नाही ग जना, हे तुला सगळं उद्या कळेल, उद्या एकादशी आहे ना. म्हणे हा, उद्या त्याला भेटायला जायचं, आता झोप बरं. पण जनाईंची झोप कुठं लागते हो, तो कसा असेल या विचारामध्ये जनाबाई महाराज रात्रभर झोपल्या नाहीत. अरे उजाडला दिवस, हा पहाट झाली, टाकणा सुरू झाला. बाबा उठून बसले, पाहता तो जना उठून बसली. जना झोपली नाही. बाबा माझी झोपच नाही लागली हो. बरं हरकत नाही, त्याला भेटायचंय ना आता. म्हणे हो उठ बरं. आणि जनाईंचा हात धरला आणि जनाईंना चंद्रभागेच्या काठावर अन्न उभा केलं. जना आता चंद्रभागेचं स्नान करायचं बरं, एकादशी आहे. व जनाईनं अंघोळ घातली बाबांनी, बाबांना अंघोळ घातली संत जनाईनी. आणि दोघंच्या दोघं धावत धावत राहुलाकडे आले आणि रांगेमध्ये उभा राहिले. जना या रांगेत उभा राहा बरं. म्हणे का. अगं ज्याच्या भेटी करता आलो ना, त्याचं घर खूप छोटं आहे ग. एकच माणूस आत जातो आणि एक माणूस बाहेर येतो. जनाबाई महाराज म्हणतात मग आपण आलोच कशाला. एवढा गरीब आहे तो, त्याला एवढं एवढं घर. घेतलं बाबांनी आणि रांगेत निघाले. जनाई म्हणतात मग का आलो असेल बाबा आपण. मी म्हटले त्याचा महाल असेल. नाही ग जना, तुला आत गेल्यानंतर कळेल. अरे बघता बघता माझ्या जनाईंचा पाऊल त्या गाभाऱ्यामध्ये पडला आणि बाबा खाली वाकून जनाईंच्या कानामध्ये सांगू लागले, हे जना, हे जना. म्हणे काय. अगं ज्याच्या भेटी करता आलो ना, तो हाच आहे बघ, विटेवर उभा आहे, कटेवर हात ठेवलेत, बघतो बघ तुझ्याकडं. अरे असं म्हणता क्षणी माझ्या जनाईने देवाकडे बघितलं आणि देवाने संत जनाईंच्याकडे बघितलं. आणि बघता बघता 12 वर्षाची माझी जना देहावरनं निघून गेली. तिला काय देव कळाला कोण जाणे, पण जनाबाई महाराज माझी देहावरनच गेली. डोळ्यातनं घळघळ अश्रू येऊ लागले. एखादा स्टॅच्यू उभा करावा, पुतळा उभा करावा, अशा जनाई उभा राहिल्या आणि मोठे मोठे डोळे करून पाहत होत्या त्याच्याकडं. अरे बघता बघता पाठी मागून गर्दी वाढली, लोकांचा आवाज झाला, पुढं चला पुढं चला. रागवली लोक. जनाबाई महाराज तशाच उभा आहे, देहावरच नाहीत. आणि वडील मात्र म्हणतात ऐकलं का जना, गर्दी व्हायला लागली, लोक रागवतील, हो पायाला हात लाव देवाच्या, चल बरं बाहेर, चल बरं बाहेर. अरे जनाई काही बाहेर येत नव्हत्या. आणि अक्षरशः जनाईंच्या वडिलांनी अलगद जनाईंना उचललं आणि गरुड खांबाच्या जवळ आणून उभा केलं. जनाबाई महाराज देवावरून बाहेर आल्या. देवापासून बाहेर आल्यानंतर जनाई देहावर आल्या आणि एकदम जाग्या झाल्या.
बाबांच्या पुढं अश्रू पुसल्याने बाबांना घट्ट मिठी मारली आणि पुन्हा एक हुंदका आला चांगला. बाबा खाली बसले, जणाईंना मिठीत घेतलं. जना, अगं काही महिन्याची होती तर आई निघून गेली का तुझी. अगं त्या दिवसापासून त्या डोळ्यातला कधी अश्रू मी जना पाहिला नाही. आज का रडली ग तू? काय होतंय तुला? काय त्रास होतो सांग ना. बाबा त्रास नाही मला काय होत. मग बाबा व ज्याच्या भेटी करता तुम्ही मला इथपर्यंत घेऊन आला आणि मला म्हणाला ना ओ याला भेटायला आपण आलो आणि त्याला पाहिलं हो बाबा आणि मला काही आठवतच नाही. म्हणजे अहो बाबा याची आणि माझी खूप वेळा भेट झाली आहे. आम्ही दोघं खूप वेळा बोललो आहे. फक्त कुठं भेटलो आणि काय बोललो हे कळत नाही बाबा मला. जणांचे वडील खदखदा हसू लागले. वेडी का जणी, अगं हा विश्वाचा मालक आहे ग, हा तुला कसा भेटेल सांग ना मला. भेटलाय बाबा, मी आत्ता जाते माघारीने विचारून येते बरं त्याला. नको जना, आज गर्दी आहे, उद्या बारस आहे, उद्या यायचं. अरे असं असं म्हणता, बारशीला आल्या, त्रयोदशीला आल्या, पौर्णिमेला आल्या, पौर्णिमेचा काला झाला. आणि जणांचे वडील म्हणाले, ऐकलं का जना? म्हणे काय, आता परतीचा प्रवास, आता माघारी निघायचंय गंगाखेडला. हो जणाईंना पुन्हा हुंदका आला, रडू लागल्या. हे जना आता काय झालं? आता निघालो गंगाखेडला? नाही बाबा. म्हणे का? एक शेवटचा हट्ट करते, पुन्हा कधीच हट्ट करणार नाही बाबा. म्हणे आता काय तुझं? बाबा मी राहते ना पंढरपुराला, मी राहते ना पंढरपुराला. तुम्ही जा गंगाखेडला आणि पुढल्या वारीला तुम्ही याल ना तळा मला माघारी घेऊन जा. अरे असं म्हणता क्षणी जणाईंच्या वडिलांच्या डोळ्यातनं घळदिशी अश्रू आली. जना तुला हे बोलावलं कसं ग? अगं एक क्षण सोडून गेलो नाही तुला कुठं आजवर आणि सहज म्हणते जा तुम्ही माघारी गंगाखेडला. मी राहते पंढरीमध्ये आणि कुठं खाशील ग, कुठं झोपशील ग? बाबा काळजी नको करायला, 4 घरामध्ये मधुकरी मागेन बाबा मी, याच्या प्रांगणामध्ये पडून राहीन बाबा मी, चंद्रभागेचं पाणी पिन बाबा मी. पण जणाईंचा अतिशय हट्ट झाला, आग्रह झाला आणि जणाईंचे वडील संत नामदेव महाराजांच्या घरी आले. नामदेवांचे वडील, त्यांचं नाव आहे दामाजी पंत. दामाजी पंतांना हाक मारली. दामाजी पंत धावत आले. बोला काय सेवा? म्हणे काहीच नाही, ही माझी जनावर. बर वा, खूप छान आहे, खूप काम करते हो. धुणत होते, सडा संभार्जन करते, शेणी गोळा करते, शेणी लावते, शेण गोळा करते. दामाजी पंत हसून म्हणतात, हे मला का सांगता? काही नाही हो, माझ्या जणीची इच्छा आहे काही दिवस पंढरीमध्ये राहायची. माझी पोर कुणाच्या आधारानं ठेवू सांगा ना. तुम्ही देत असला आधार तर मी ठेवतो तुमच्याजवळ. संत नामदेवांच्या वडिलांनी सांगितलं, जसा माझा नामा तशी तुमची मला जना, काळजी नसावी, आनंदात जा. ऐका खरं. आणि जणाईंचे वडील गंगाखेडच्या प्रवासाकरता निघाले. पण अंतकरण जड झालं, डोळ्यातला अश्रू थांबत नव्हता. जणाई चंद्रभागेपर्यंत सोडायला आल्या, हात वारे करत होत्या बाबांना. बघता बघता बाबा दिसे नसे झाले आणि जनाबाई महाराज पंढरीमध्ये दाखल झाल्या. एक वाक्य बोलू. अरे दुःखाचा क्षण जाता जात नाही आणि आनंदाचा क्षण कधी जातो हे कळतच नाही. माझ्या जणाईंचे आनंदाचे दिवस कधी गेले पंढरीतले कळालेच नाही. अरे वारी आली तोंडावर आणि जणाईंना आनंद झाला. आता बाबा भेटणार, आता बाबा भेटणार म्हणून नाचू लागल्या. 12 वर्षाची माझी जना नाचू लागल्या. दशमीचा दिवस पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या तीरावर हो गंगाखेडचा वारकरी दाखल झाला आणि जनाबाई महाराज धावत त्या तीरावरून त्या तीरावर गेल्या आणि 10 दिवशी कोसळल्या त्या वारकऱ्यांच्या चरणाशी, हात जोडले आणि सगळ्यांचा चेहरा पाहत होत्या जनाबाई महाराज. याच्यामध्ये बाबा कुठं दिसतात का? आज मला बाबा घ्यायला येणार आहेत आणि कित्येक दिवसानं मला बाबा भेटणार आहेत, याचा आनंद किती होता माझ्या जनाईला. आणि म्हणून विनेकरी बाबांच्या जवळ जनाई माझ्या गेल्या आणि जनाई म्हणू लागल्या, का हो याच्यामध्ये बाबा दिसत नाहीत? अरे असं म्हणता क्षणी सगळ्या वारकऱ्यांना हुंदका आला आणि हंबरडा फोडला वारकऱ्यांनी. आणि जनाईनं घट्ट मिठी मारून सांगितलं, जणे हो ज्या बाबांची तू वाट पाहतेस ना, ते बाबा सुद्धा आता या जगात राहिले नाहीत तुझे. अरे म्हणता क्षणी माझ्या जनाईने हंबरडा फोडला. 10 दिवशी कोसळल्या. या वाळवंटात गडगडा लोळू लागल्या. वारकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. पण वारकरी माझ्या जनाला
समजावून सांगत होता, जणे आम्ही आहे ना तुझ्यासोबत. जणे मोठ्यानं ओरडल्या, अरे देवा का असं करावं रे? अरे काहीच कळत नव्हतं त्याला, आईची माया घेऊन गेलास माझी. अरे आईची माया माझ्या बाबांनी माझ्या वडिलांनी मला दिली देवा, आणि आत्ता कुठं मला प्रेम त्यांचं कळत होतं, आत्ता कुठं मी त्यांची सेवा करत होते, आणि एवढ्यामध्ये माझ्या बाबांना सुद्धा तू देवा घेऊन गेलास. अरे बाप गेल्यानंतर लेकीला काय दुःख होतं हे मी काय सांगायचं कुणाला. मग माझ्या जणाईला किती मोठं दुःख झालं असेल. ओ आई गेली आणि बाबा सुद्धा गेले. अरे बघता क्षणी माझी जणाई धावली आणि धावत 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 राहुळामध्ये आली आणि भगवंता चरणाला मिठी मारून सांगितलं, देवा अरे देवा का त्रास दिला असेल का? अरे कोण्या जन्मीचं पापकर्म भगवंता माझं, पण माझं प्रेम तू हिरावून घेऊन गेलास देवा. ऐक देवा, ऐक परमात्मा. अरे आजपासून जाणार नाही त्या गंगा खेडला. याचं कारण आता आई नाही, बाप नाही, म्हणून तुला सांगते आजपासून तूच माझी आई आणि तूच माझा बाप आहेस. आता भगवंता माझा सांभाळ तुलाच करायचे. लक्षात, माझा सांभाळ देवा आता तुलाच करायचे. तूच माझी आई आणि तूच माझा बाप. अरे म्हणणारी माझी जना याच गोपाळपुऱ्यामध्ये एक छोटंसं झोपडं बांधलं, त्याच्यामध्ये एक मोठंच्या मोठं जातं ठेवलं, 3 दगडाची चूल मांडली, मातीची भांडी ठेवली, एका कोपऱ्यामध्ये गोधडी टाकली आणि माझ्या जणाईचा संसार गोपाळपुऱ्यामध्ये सुरू झाला. माझी जणाई सहज देवाला बोलली, अरे ऐकलं का देवा? म्हणे काय? मी एक अभंग ऐकला रे. म्हणे काय? उच नीच काही नेने भगवंत. अरे देवा तू सगळ्यांच्या घराला गेला रे, अनेकांच्या कामाला सुद्धा लागलास, पण एका जणीच्या तेवढा घरी नाही आलास. याचं कारण जणी गरीब आहे म्हणून ना रे देवा, जणीचं घर छोटं आहे म्हणून ना रे देवा. अरे असं म्हणता क्षणी देवाचं अंतकरण हेलावलं आणि भगवंताच्या पापण्या माझ्या जणाईंनी ओल्या केल्या. एक बोलू, माझ्या जणाईंची एवढी मोठी ताकद होती की देवाला सुद्धा रडू आणू शकत होत्या माझ्या जनाबाई. मी नेहमी एक वाक्य सांगतो, एखादा छोटासा माणूस मेला तर गावानं रडावं, एखादा मोठा माणूस मेला तर जिल्ह्यानं रडावं, आणखीन एखादा मोठा माणूस गेला तर या महाराष्ट्रानं रडावं, पण एक माणूस गेला त्यांच्याकरता देवानी रडावं. त्यांचं नाव ज्ञानेश्वर महाराज आहे. लक्षात असो, त्यांचं नाव ज्ञानोबा आहे. अरे माझ्या ज्ञानोबा या समाधीला गेले आणि भगवंताचा बांध फुटला. एका रुक्मिणी माता आई साहेबांनी आणि संत नामदेवानी देवाची समजूत काढली म्हणून देव माझा शांत झाला. नाही ग जना, असं काहीच नाही. मग का नाही माझ्या घरी आला? येणार आहे जना. कधी येशील देवा? आजच येईल जा. जनाबाई महाराज गावात दळण गोळा करायच्या, सगळं दळण गोळा करून त्या गोपाळपुऱ्यामध्ये आणायच्या. ज्यांचं कोणाचं आणले त्यांना पीठ माघारी नेऊन द्यायचं. हो, त्या लोकांनी त्या पिठामध्ये असा हात घालायचा आणि पिठातली मूठ भरायची आणि जणांच्या छोट्याशा त्या पोलक्यामध्ये अशी टाकून द्यायची आणि एवढं पीठ जणांनी असं दाबून धरायचं आणि धावत 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 गोपाळपुऱ्यात येऊन त्याचे एखादं भाकर करायचं. आणि हा माझ्या जणाईंचा उदरनिर्वाह होता. अरे त्या रात्री काय देवाला लहर लागली कोण जाणे, आणि धावला माझा देव आणि आला त्या गोपाळपुऱ्यामध्ये. शेजारती झाल्यानंतर रात्रीच्या वेळी आला आणि असा वाकून आतमध्ये पाहतो तो काय? जणाईंचा तो संसार, जणाईचं जातं, जणाईची गोधडी, जणाईची ती 3 दगडाची चूल. हो, देवानी पाहिली आणि देवाला मोठं कौतुक वाटलं माझ्या जणाचं. देव ओरडले मोठ्यानं, हे जना मी आलो बरा. जणाईंनी माघारी फिरून पाहिलं. अरे जात्यापासून लोटांगण घातलं देवाच्या चरणाजवळ आणि मिठी मारली. देवा खरंच माझ्या घरी आलास? हा जना आलो. जणाई उठून उभा राहिल्या, देवाचा हात धरला, आतमध्ये घेतलं आणि जणाईंची गोधडी हातात घेतली आणि ती गोधडी अशी झाडली. बसायला टाकायच्या अगोदर पूर्वीची पद्धत होती झाडायचं आणि मग बसायला टाकायचं. झाडली आणि देवाला बसायला टाकल्यावर देव सांगतात, जणे बसायसाठी नाही आलो, मग हे मला जातं ओढायची आज. अरे देवा थकत नाही का? कंटाळत नाही तू? कंटाळतो ग, पण तुमच्याकडे आला की माझा कंटाळा निघून जातोय. आणि लगबगीने देवाने गळ्यातले दागिने काढले, कोपऱ्यामध्ये टाकले, एक पाय पुढं केला, खुंट्याला हात दिला, जणाईंना पुढं बसवलं आणि देव दळू लागले. पण दळताना मात्र जातं फिरू देत नाही देवाने दिलं. देवा आता काय झालं?
जणे हे जाता असं नाही चालत. मग तू गाणं पुढं म्हणायचं, मी तुझ्या पाठीमागं म्हणायचं. याचं नाव जातं आणि याचं नाव गाणं. जणही लाजल्या, खाली मान घातली आणि हळूच बोलल्या, विठ्ठलामुचा पिता गे, विठ्ठलामुचा पिता गे. देव असंच म्हणायचा, विठ्ठलामुचा पिता गे, विठ्ठलामुचा पिता गे. रुक्माई माझी माता गे, रुक्माई माझी माता गे. देव पण गोड बोलायचं हो. रुक्माई माझी माता गे, रुक्माई माझी. देवालाच कळत नव्हतं आपण काय म्हणतोय. आता देवाला जात्याचं एवढं मोठं वेट लागलं हो. देव रोज रात्रीच्या वेळी धावत 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 त्या गोपाळपुऱ्यात यायचा. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले. रुक्मिणी मातेचं मंदिर बाजूला. रुक्मिणी माता विचार करते, हे रात्रीचं गिऱ्हाईक जातंय तरी कुठं? सप्ताह नाही, काय नाही, हे जातंय तरी कुठं? म्हणून रुक्मिणी माता चोर पावलानं हळूहळू पाठीशी चालू लागल्या. देवाला कळत नाही का हो? नकळे कानोबाचे कोडे. देवाचं कोडं कळतं कोणाला? हा, देवा आत झोपडीत गेले जणाईंच्या आणि रुक्मिणी माता अशा भिंतीला कान देऊन बसल्या. इथं गेलीत काय? काय चालते आता बघतेच मी. त्या दिवसापासून ती परंपरा अजून चालूच आहे, ती बंदच नाही झाली. आता देव आत गेल्या गेल्या मोठ्यानं ओरडले, ए जना म्हणे काय आज गाणं मोठ्यानं म्हण बरं. आणि देव उगीच ओरडायचे मोठ्यानं, रुक्माई माझी माता गे, रुक्माई माझी माता गे. रुक्मिणी मातेनी बाहेर उभं राहून असं डोक्यावर हाणून घ्यायचं, बाई हे काय चाललंय? रुक्माई माझी माता गे. शेवट रुक्मिणी माता आत आल्या, देवाची बाहू धरली आणि देवाला गदगदून हलवून सांगितलं, ओ देवा सावध व्हा, पत्नी गे म्हणा. माता गे कुठनं नवीन काढला आता हे? पण शास्त्रानं ज्या 18 आई सांगितलेत त्यातली पत्नी ही खूप महत्वपूर्ण आई सांगितलेली आहे. मला सांगायचा मुद्दा इतकाच, अरे देवाने दळण दळलं माझ्या जनाईचं, यात काय नवल? पण रुक्मिणी मातेने सुद्धा दळण दळलं, ह्यातलं नवल आहे. आता देव माझ्या घरी येतोय. जनाबाई महाराज भरपूर दळण आणू लागल्या हो. पण देवानं एक दिवशी दांडी मारली हो. अरे देवच आहे तो, खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा, तो माझा परमात्मा आलाच नाही. अख्खी रात्र माझ्या जनाईंची वाट बघण्यात गेली, आता येईल मग येईल, आता येईल, अरे आलाच नाही. शेवट जनाईंनी स्वतः कंबर कसली. एवढं दळण सगळं दळायचंय, सोपं नाही. एक पाय पुढे केला, खुंट्याला हात दिला, देवा तू ये किंवा येऊ नकोस, पण मला हे लोकांचं काम दिलं पाहिजे. दिवसभर एकट्या दळत होत्या माझ्या जनाई. थकली माझी जना, कंटाळली माझी जना, पण तोंडातला स्वर मात्र बंद नाही हो. सुंदर माझे जाते फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. अहो रत्नेश्वराच्या प्रांगणात आहात. असली हवा, असला नदीचा किनारा, काय डोंगर. हे आमच्याकडचं आहे बरं का. हा, काय हवा. अरे असलं मिळतं का? घरी गेल्या मिळतंय, कूलरने मिळतंय बे त्या. काय तुम्ही म्हणायला पाहिजे माहीत आहे, काय म्हणायला पाहिजे. हा बरं कसं आहे, आम्हाला येतं की हो, पण हे जे स्वर आहेत ना, हे तुमच्या मुखातनं ऐकायला आनंद वाटतो नाही का. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला.
काय गोड वाटलं सांगा बरं. हां, पुरुष मंडळी यांच्याकरता टाळी वाजवा. आपल्याला नाही असलं जमायचं, ते त्यांनीच म्हणू जाणं, ते कोणाचं काम नाही. हो, त्याचं नावच जात आहे. हो, त्याचं नावच जातं, ते कधी थांबत नाही. ते गेलं, ते गेलं. तुमच्याकडे असेल सुद्धा, पण सगळ्या घरात नसेल. आमच्याकडं आहे, पण बाथरूम मध्ये पाय घासाय 2 डोळे ठेवले. आता ते आता ते बघायला सुद्धा मिळत नाही. नावच. बरं, असून तरी फायदा काय मला सांगा ना. असून फायदा काय? त्याला ओढायला ताकद पाहिजे का नको आहे? हल्लीच्या पोरींच्याकडे ताकद आहे का? ती मॅगीन बर्गर खाऊन जमतं बे जातं ओढायला? नाही नाही, त्याला ताकद लागते. म्हणजे जनाबाई महाराजांचं दळण आणि मोठ्यानं हाक द्यायच्या, हे धाव देवा, हे धाव देवा. अरे भगवंताला हाक गेली आणि झाली शेजारती. माझा परमात्मा धावत गोपाळपुऱ्यात आला. लगबगीने दाग दागिने कोपऱ्यामध्ये फेकून दिले. एक पाय पुढे केला आणि खुंट्याला हात दिला. जणे मी आलो बरं. जणाईने देवाकडे पाहिलं आणि बोलल्या नाहीत, रागवल्या नाहीत, रुसल्या. बापावर एखादी पोरगी रुसते ना, अशा रुसल्या. तोंड सुद्धा मुरगळलं तसंच अगदी. आणि एका कोपऱ्यात जाऊन बसल्या. नुसत्या बसल्याच नाही, पडली माझी जना आणि तिथंच झोपून गेली रे, कंटाळली. देव हसले फक्त. माझा परमात्मा एकटा दळण दळतो. अरे बघता बघता राहुलातला आवाज हो गोपाळपुऱ्यात आला. काय साऊंड सिस्टीम असेल त्यावेळीची, काय इको, काय ट्रबल, काय गेन आहे ना, कसली साऊंड सिस्टीम असेल जणाईंच्या काळातली. राहुलातला आवाज गोपाळपुऱ्यात गेला म्हणजे मला का वाटतं. आत्ता हे झालं, आत्ता हे झालं सगळं. हे नव्हतं. मला आठवतं मी कीर्तन करत म्हणजे ज्याला करतोय त्याला काही वर्ष असे स्टँड नसायचं महाराज. इकडून एक रस्सी इकडून एक रस्सी बांधायची, मध्ये माईक, त्यानं बुवाला फासावर ठेवायची. हो, असा माईक असायची. आता ते झालं. भगवंताच्या कानावर आवाज आला. हो, उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा. उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय सरले निद्रेची वेळा. 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 संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा. सोडाचे सुख आता पाहू द्या मुख कमळा. संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा. सोडाचे सुख आता पाहू द्या मुख कमळा. उठोनी वेगेसी चला जाऊ राऊळासी. जळतील पातकांचे राशी. काकड आरती देखो. पहाटेच्या भोपाळ्या भगवंताच्या कानावर आवाज आला. अरे बघता क्षणी देवाची लगबग झाली आणि माझ्या परमात्म्याने जातं तिथंच सोडलं. धावला माझा देव आणि धावता धावता ओ जणाईंची फाटकी गोदडी हाताला लागली. तेवढी देवानं खस दिशी ओढली. खांद्यावर घेऊन माझा परमात्मा त्या विटेवर जाऊन उभा राहिला. अशी आख्यायिका झाली. महाद्वार उघडलं गेलं. समईच्या वाती वाढल्या गेल्या. गाभाऱ्यामध्ये प्रकाश झाला. अरे बघता क्षणी लोकांच्या ध्यानामध्ये आलं की देवाचे दाग दागिने गळ्यात नाही, देवाचा सेला नाही, देवाचा मुकुट नाही. मग पंढरपुरामध्ये हाहाकार झाला. राहुलातल्या परमात्म्याची पांडुरंगाची चोरी झाली. अरे अख्खे पंढरी धावली त्या महाद्वाराकडं. अरे कोण चोर आहे, कोण चोर आहे. पोलीस स्टेशन नाही म्हणून कंप्लेंट करावी, श्वानपथक आहे म्हणून बोलावून घ्यावं. एक विद्वान माणूस बोलला, अहो सापडला चोर. काय बोलता, कोण आहे चोर? अरे ज्याची गोदडी तो चोर. मग गोदडी कोणाची आहे ती शोध. आता एक म्हणतो गोदडी कशी कोणाची कशी कळेल? सोपा आहे म्हणे. काय पंढरपुरातल्या सगळ्या महिलांना एकत्र बंदी बोलवा.
स्त्रियांना बोलवा, मध्ये गोधडी ठेवा आणि सर्वांना ती गोधडी दाखवा. कारण कोणाच्या घरामध्ये काय आणि कसली वस्तू आहे ते पुरुषांपेक्षा स्त्रींना चांगली कळते. एखादी स्त्री नवक्या घरामध्ये गेली तर लगेच CCTVचा कॅमेरा ओपन करते, सगळं घर कॅच करते. जनाईची लाडकी मैत्रीण मोठ्यानं ओरडली, बरं अहो ही गोधडी जणीची आहे हो, पण जणी चोर नाही. अरे बघायला काय हरकत आहे का? आणि अख्ख्या गावाचा मोर्चा गोपाळपुऱ्यात आला, इकडं सूर्य उगवला आणि जणाईंच्या दरवाज्यात अख्खा गाव जमा झाला आणि एकेरी भाषेमध्ये हाका गेल्या, हे जणे जणे. जनाबाई महाराज जाग्या झाल्या, धावत आल्या, बघता तो अख्खा गाव दहा दिवशी कोसळल्या. माझ्या जनाई हात जोडले, मला हो माझ्याकडे का आला, मला बोलवायचं. एकानं सांगितलं, जणे ही गोधडी कोणाची आहे ग? जणाईंनी गोधडीकडे पाहिलं आणि मनात म्हणाल्या, 100% देवानं काहीतरी काळं गोरं केलं. जणाई सांगतात, माझीच गोधडी आहे. आपल्याकडे कशी 2 माणसं आत झोपडीमध्ये गेली आणि आतमध्ये पाहता जणाईंच्या घरामध्ये तो देवाचे दागिने, देवाचा सेला दिसला आणि बघता क्षणी पंढरपुरामध्ये हाहाकार झाला, जणी चोर आहे, जणीनं चोरी केली. आणि जणाईंचा हात धरला आणि ओढत 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 जणाईंना चंद्रभागेच्या काठी वाळवंटात आणलेला. हो चंद्रभागेला मोठाच्या मोठा असा सूळ उभा केलेला आहे. आता जणे तुला मारायचंय, देवाची चोरी केली. जणाई हंबरडा फोडतायत, ऐका हो मी चोर नाही, हो मी चोर नाही म्हणणारी माझी जना. गाव ऐकत नाही, बरं कोण समजून सांगणार पण नाही जणाईंच्या बाजूच. आई निघून गेली, बाप निघून गेला, राहिलंच कोण? अरे ज्याला आई बाप मानलं तो सुद्धा आता धावत नाही माझ्या करता. जणाई शांत झाल्या, मारून टाका आता मला. एक म्हणतो, जणे म्हणे काय तुझी शेवटची इच्छा काय आहे तेवढी सांग. जणाई म्हणतात, एकच शेवटची इच्छा आहे, एकदा राहुलात घेऊन चला मला, त्याला भेटू द्या तुम्हाला. अख्खा गाव माघारी आला आणि अंगणामध्ये उभा राहिला. एकल्या जनाबाई महाराज आतमध्ये गेल्या आणि लाल बुंद डोळे, लाल भडक चेहरा, देवाने लांबून पाहिलं जणाईंच्याकडं. देव घाबरला, आपलं काही खरं नाही आता म्हणणारा देव होता. जणाई देवाच्या जवळ गेल्या, देवाकडे बघून म्हणाल्या, ऐक ना देवा, सांग ना देवा या लोकांना, मी नाही चोर असलं बोलल्या नाहीत बरं. मग स्त्रियांच्या तोंडात असतील नसतील तेवढी मुक्ता फळं बाहेर काढली जणाई. त्याला तुम्ही काय म्हणता? शिव्या. अगदी बरोबर आहे, शिव्या. शिव्या आता त्या शिव्या ऐकायला मिळत नाही तसल्या. आता शिव्या त्या ऐकायला मिळत. आणि हल्लीच्या पोरींना तसली शिवीच यायची नाही. जास्तीत जास्त ती काय म्हणाल, पागलच आहे इतकंच बोलेल ती, तिला बाकी शिवी कुठली येणार. म्हणजे जणाई म्हणतायत, अरे विट्या विट्या मुळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली, जन्म सावित्री चुडाली, तुझे गेले रे बामढे, तुला पाहून काळ रडे, उभ्या राहोनी अंगणी शिव्या देती दासी जनी, उभ्या राहोनी अंगणी शिव्या देती दासी जनी, उभा राहोनी अंगणी शिव्या देती दासी जनी, उभे राहोनी अंगणी शिव्या देती दासी जनी. हो जनाबाई महाराज देवाला शिव्या घालत होत्या. मंडळी, हा माझ्या संत जनाईंचा अधिकार आहे. जगाच्या बापाला, विश्वाच्या मालकाला एवढ्या घाण शिव्या घालणं म्हणजे माझ्या जनाईंचा अधिकार किती मोठा असेल. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये, या वारकरी संप्रदायासाठी परभणी जिल्ह्याचा खूप मोठा अधिकार आहे. याचं एकच कारण,
पूजनीय ब्रह्मलीन रंगनाथ महाराज, रंगनाथ स्वामी महाराज खूप मोठी माणसं. केवढा मोठा अधिकार माझ्या जणाईंचा. अहो महिला मंडळ ऐकताय का तुम्ही? झोप नाही ना आली कुणाला? जणाईंच्या डोक्यामध्ये उवा झाला ना उवा, तर मारण्याकरता देव धावत येत होता. जनी डोईने गांजली विटाबाई धाविन्नली. आणि काय करावं देवानी? देव हाते पुतळा सोडी वा मारतसे तातडी. आता तो प्रकार बघायला मिळत नाही ना, अजिबात ना, कुठंच मिळत नाही बघायला. पण तो खूप छान प्रकार होता. त्याला ॲकोप्रेशर असं नाव आहे. असं त्यामुळं बहुतांशी त्या काळात स्त्रियांचं डोकं दुखत नव्हतं, चष्मा लागत नव्हता. आता तसं नाही राहिलं. तो ॲकोप्रेशर होता. आणि आता बहुतांशी वासुद्धा जास्त होत नाहीत. पूर्वी ढेकून व्हायची, पिसा व्हायच्या. आता तसलं काही नाही, बघायचं मिळत नाही महाराज. तसलं बघायला सुद्धा मिळत नाही. नाही तर पूर्वी एखाद्या घरी झोपायला गेलं तर सगळ्या घरात नामाट्या ओढलेल्या असायच्या, अशा ढेकणं मारलेली. आता ते नाही, काळच सगळा बदलला. आता मुली ह्या हुशार आहेत खूप. एक सिंपल आहे, मेडिकलमधनं 10 रुपयाचा पाऊच आणला, आंघोळ करताना असा असा लावला, कोंडा निघून जातो, लिका निघून जातात, उवा निघून जातं. आणि केस असे रेशमी, असे मुलायम असे केस. मग ती उगीच अशी काय करेल, अशी काय करेल. फक्त त्या घरातली फरशी पांढरी असावी, त्या घरातली फरशी पांढरी असावी. त्या दिवशी घरी वारकऱ्यांची पंगत असावी आणि वाऱ्याची हळूच झुळूक यावी. आणि मग त्या वारकऱ्यांनी जेवायचं नाही, नूडल्सच खायचे, मॅगी. हाती घेऊन या लोणी डोळी चोळी चोळी चक्रपाणी. देवानी लोणी सुद्धा चोळायचं. त्या माझ्या जणई अधिकारानं सांगता येतो. जनी सांगे सर्व लोका, जनी सांगे सर्व लोका, जनी सांगे सर्व लोका, जनी सांगे सर्व लोका. जनी सांगे सर्व लोका, जनी सांगे सर्व लोका, जनी सांगे सर्व लोका, जनी सांगे सर्व लोका. नाव घाली माझा सखा, नाव घाली माझा सखा, नाव घाली माझा सखा, जनी सांगे सर्व लोका, जनी सांगे सर्व लोका, सर्व लोका, जनी सांगे सर्व लोका. नाव घाले माझा सखा, नाव घाले माझा सखा, नाव घाले माझा सखा, जनी सांगे सर्व लोका, जनी सांगे सर्व लोका, सर्व लोका, जनी सांगे सर्व जनी सांगे सर्व लोका. नाव घाली माझा सखा. अरे माझा सखा मला नाहू सुद्धा घालतो. अरे म्हणणारी माझी जनाई आहे, हा त्याचा अधिकार आहे. त्या जनाबाई महाराज देवाला शिव्या घालतात. ऐका, देवानी विठ्यावर नट्टन दिशी खाली उडी मारली, जनाईच्या तोंडाला हात दिला. हे जणे जणे तोंड सांभाळ, ग जिभेला आवर घाल तुझ्या. काय बोलतेस काय? कसल्या शिव्या घालते जना? असं काय केलं ग मी? रात्री तुझ्या घरी आलो, सगळं दळण दळलं आणि मग माझा मी विठेवर आलो.
या कामाचा मोबदला देतेस? अगं असं काय वाईट केलं ग जना म्हणून शिव्या घालतेस? जणाई म्हणता देवा असं काय तू चांगलं केलंस म्हणून तुझ्याशी गोड बोलू सांगता. अरे केलं ते सगळं वाईटच, म्हणजे अरे चांगल्या चांगल्यांचं वाटोळ केलंस आणि जे वाईट होते त्यांचं कल्याण केलंस. देवाना राग आला बरं. देव रागानं बोलले, जणे नाही ते बोलायचं नाही. काय कोणाचं वाईट, काय कोणाचं चांगलं केलं ऐकायचंय तुला? हो ऐकायचंय. ऐक अभंगाचं पहिलं. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दरिद्री तो भागवंत केला, दरिद्री तो भागवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार रे, धुंद झाला तुझा दरबार. अरे काय चांगलं केलं देवा सांगणार आहे. पुण्यवंत पाताळ लोकी नेला. अभंगाच्या वावरता आलो मी. अरे पुण्यवान राजा बळी देवा तू या पाताळामध्ये ढकललास रे. अरे गोरगरिबांचा दाता होता, दानशूर होता राजा बळी देवा. अरे त्याचा ऐश्वर्य, त्याची श्रीमंती, त्याचा दानशूरपणा देवा तुला पाहवला नाही रे, पाहवला नाही. अरे वामन अवतारामध्ये एका बट्टूचं रूप घेऊन देवा तू दान बघण्याकरता दारामध्ये येतो त्या बळीच्या. अरे का घात केलास त्या राजा बळीचा सांग ना. हा अनेक गोर गरीब जीव ज्याच्या जीवावर जगत होते देवा राजा बळीचे. बळीचे गुरु शुक्राचार्य सांगतात राजा नको दान देऊस. अरे स्वतःच्या गुरुचा त्याग केला राजा बळीने. त्याग साधं नाही काम केलं. गुरुचा त्याग करणं इतकं सोपं काम नाही. आड आला म्हणून ओढीला डोळा, आड आला म्हणून ओढीला डोळा, आड आला म्हणून ओढीला डोळा, आड आला म्हणून ओढीला डोळा. मालिनी आंधळा शुक्र केला, ए बळीने आंधळा शुक्र केला, शुक्र केला बळी. बळीने बळीने आंधळा, बळीने आंधळा, आंधळा, आंधळा शुक्र केला. बळीने आंधळा
दुराचार्यांचा राजा बळीनं डोळा फोडला भक्त तुझ्यासाठी देवा. अरे राजा बळी देवा, तू पातळा ढकललास, काय मिळालं रे? दरिद्री तो भाग्यवंत केला. थोडस स्पीड लावतोय. 2 तासानं 3 तासानं कीर्तन संपत नाही या भंगाच. अरे दरिद्री सुदामा होता ना देवा, सुदामा. अरे खायला अन्न नाही, राहिला घर नाही, अंगावर नीट वस्त्र नाही या सुदाम्याच्या. आणि याच सुदाम्याला देवा तू भाग्यवान केलंस. फक्त मूठभर पोह्याला देवा तू बाळलास. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्री पिढीला. ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला. मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटीला गे. मुष्टी पोहे घेऊन त्याच्या भेटीला निघे. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा. शुद्ध भावाने सोनिया, गाव सोन्याचा दिला. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. अरे त्याच्या मूठभर पोह्याला देवा तू बाळलास आणि सोन्याचं नगर दिलंच रे. दरिद्री सुदामा राजा भाग्यवान केलास, जो तुझ्याशी खोटं बोलला आणि म्हणून तो दरिद्री झाला देवा. पण देवा त्याला सुद्धा तू केलास. चोरट्याचा बहुमान वाढविला. अरे वाल्या कोळ्याचा बहुमान देवा तूच वाढवलास ना. बोलिला वाल्मिक तैसाची करेन वरतो न दावीन नामा म्हणे. कोळीयाची कीर्ती वाढली गहन. कोळीयाची कीर्ती वाढली गहन. कोळीयाची कीर्ती वाढले गहना. कोळीयाची कीर्ती वाढले गहना. केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. कोळीयाची कीर्ती हा वाढली गहन. कोळीयाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. कोळीयाची कीर्ती वाढले गहना. कोळीयाची कीर्ती वाढले गहना. वाढले गहना. वाढले गहना. अरे त्रेतायुगामध्ये देवा तुझा अवतार होण्याच्या अगोदर अरे ज्यानं गोब्राह्मणाची हत्या केली असा दुराचारी चोरटा वाल्या कोळी, या वाल्या कोळ्याचा बहुमान वाढवलास. आणि त्रेतायुगामध्ये त्यानं लिहिलेल्या रामायणातल्या शब्दाप्रमाणे तू त्रेतायुगामध्ये देवा वागलास. इतका मोठा बहुमान वाढवलास. त्या कीर्तिवानाचा अपमान केला. अरे कीर्तिवान राजा कर्ण होता रे. कौरवांनी पांडवांच्या घनघोर युद्धामध्ये पितामह भीष्माने नियम टाकला होता, ज्याच्या हातामध्ये शस्त्र नाही त्याला मारायचं नाही देवा. अरे कर्णाच्या हातामध्ये शस्त्र नसताना देवा तू कीर्तिवान कर्णाचा घात केलास. आणि तूच बोलला त्या अर्जुनाला, अर्जुना मार कर्ण, त्याच्या हातामध्ये शस्त्र नाही. आता भरल्या रणांगणामध्ये कीर्तिवान कर्णाचा देवा तू अपमान केलास. हा कोण्या दरबाराचा न्याय म्हणावा? तुझा दरबार धुंद झाला, तुझा दरबार. अरे देवा तू एवढ्यावर नाही थांबलास.
ऐक अभंगाचं द्वितीय चरण सांगते तुला. वैर्यासे दिदली मोक्ष सिद्धी वैर्यासे दिदली मोक्ष सिद्धी वैर्यासे दिदली मोक्ष सिद्धी वैर्यासे दिदली मोक्ष सिद्धी कपटे याद दिले महाने दे कपटे याद दिले महाने सेवकाच्या ढुंगून मिळणे दे सेवकाच्या ढुंगान मिळे झाडकासी त्रलक्य भवंदे झाडकासी त्रलक्य भावने दे तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा देवा तू एवढ्यावर थांबला का रे? वैरिया सिद्धी मोक्ष सिद्धी. अरे वैर्यानं देवा तू मोक्षाला घेऊन गेलास. मग वैरी कोण? ऐका, ज्यांना भरसभेमध्ये अरे तुझ्या बहिणी समोर उघडी मांडी करून थोपटली तू मूर्ख दुर्योधन. तुझ्या बहिणीचं वस्त्रहरण करणारा तो मूर्ख दुःशासन. स्तनामध्ये विष भरून तुला मारण्याकरता आलेली ती पुतणा आणि तुझ्या पायाला धरून फिरवून आपटून मारणार होता तो तुझा लाडका कंस मामा. अरे असल्या कट्टर कट्टर वैऱ्यांना देवा तू मोक्षाला घेऊन गेलास. हा कोण्या दरबाराचा न्याय म्हणावा तुझ्या? कपटिया सिद्धली महानिधी. अरे कपटी रावण, ज्यानं बायको पळवली तुझी, पाठीमाग लागला तिच्या, तू माझी पट्टराणी हो. अगं लंका तुझ्या पायावर लोटांगण घालेल. पण देवा अरे राग नाही तुला आला. रावण मरताना ज्यानं तुझी बायको पळवली तो रावण मरताना तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि जाता जाता त्या रावणास तो महानिधी देतोस. अरे काय न्याय तुझा? काय चांगलं केलं कोणाचं? सेवकाच्या ढुंगाने मिळे चिंधी. अरे जो 24 तास तुझ्या पुढे हात जोडून उभा आहे, जय श्रीराम म्हणणारा माझा हनुमंता, दास्यत्व निकट हनुमंते पै केले. पण देवा अरे या हनुमंताला एवढी रे चिंधी तू वाढती अंगाला लावा दिली नाहीस देवा तू. हा सेवेकऱ्यांचा मान ठेवतो देवा तू. चाळकासी त्रैलोक्य भावे वंदी. अरे चाळक कोण? नारद. हा खेळ्यामध्ये वर्णन आहे, खेळ्यामध्ये. चौतोंड्याचा एका नार्या ही जाण तो खेळिया माझी आगळा रे. कुटाळी करून पोरे भांडवी आपण राही वेगळा रे. गंगा गौरी दोघी भांडवी समजास धाडी म्हणारी. खेळ खेळी परडाई न सापडे तो एक खेळिया शहाणारी. ऐक खेळिया तुझं सांगितो ऐसे जाणून खेळ खेळी रे. ऐक खेळिया तुझं सांगितो ऐसे जाणून. तो चौतंड्याचा एक नार्या ही जाण. अरे स्वर्ग पाताळ पृथ्वी, माणसामध्ये माणूस, देवामध्ये देव, राक्षसामध्ये राक्षस नीट नाही ठेवला. सगळ्यांची भांडणं लावत आला तो नारद. त्याला हा समाज भावानं वंदन करतो. देवा हा दरबाराचा न्याय म्हणावा का तुझ्या? दरबारामध्ये न्याय नाही. तुझा दरबार धुंद झाला, तुझा दरबार. देवा तू एवढ्यावर नाही थांबलास. ऐक, पतिव्रता ते व्रता अभंगाचं तृतीय चरण सांगतो तुम्हाला. अरे पतिव्रता लक्ष्मणांची बायको उर्मिला हे तिचं नाव आहे. ती पतिव्रता होती. अरे देवा उद्या वनवासाला निघायचंय. उर्मिला रडते, मला 14 वर्ष वनवासात घेऊन चालावं. अरे विना पतीचं कसं जीवन जगू अयोध्येमध्ये सांगा ना.
भगवान प्रभू रामराय सांगतात उर्मिला, मला सुद्धा वाटतं 14 वर्ष तू वनवासाला यावं ग. पण वाल्मिकांनी जे रामायण लिहिलं, या रामायणामध्ये उर्मिला सुद्धा वनवास भोगते असा उल्लेख नाही आला ग. आणि स्वतःच्या हातानं गोड खीर बनवते. अरे जाता जाता पतीचं तोंड गोड करावं म्हणजे 14 वर्ष आनंदात राहीन. आणि एवढ्यामध्ये लक्ष्मण निघाले हो. माघारी फिरून सुद्धा पाहिलं नाही त्या लक्ष्मणाने. हात करून सांगितलं, उर्मिला येऊ नका पुढं, तुझी आजी माझी भेट आता 14 वर्षानंतर. वेट लागलं त्या उर्मिलेस, पळाली, धावते. अहो थांबा, अहो ऐका, एकच घास खा, गोड करा तोंड, आनंदानं जा. अहो 14 वर्ष आनंदात राहीन म्हणणारी उर्मिला पाहिलं सुद्धा नाही माघारी फिरून त्या लक्ष्मणाने. हातात ताट घेऊन उर्मिला वेड्यागत अशी उभा राहिली 14 वर्ष. जोपर्यंत माझे पती अन्न भक्षण करत नाही तोपर्यंत मीही अन्नाचा घास पोटामध्ये उतरू देत नाही म्हणणारी उर्मिला ही पतिव्रता होती. लक्षात असावं. हा जनाबाई मला देवाश्री म्हणतात, का रे देवा, अरे एकच घास खाल्ला असता तर काही बिघडलं असतं, पण उर्मिलेला सुद्धा रे त्रास दिलास, काही चांगलं केलंस. चांगलं एवढं केलं बरं का, काय वेश्या गणिका ती सत्य लोकांनी. अरे गणिका वेश्या सत्य लोकाला घेऊन गेला. अरे आयुष्यभर पापकर्म केलं तिनं, तिला सत्य लोकाला. अरे काय चांगलं केलं रे. बरं जाऊ दे रे देवा, ते पण काही ओ एवढं वाटत नाही, पण हे काय केलंस तू. म्हणजे काय, कळी सोकळा लावी येली, यादव रंदा ही गोष्ट बरीना ही केली. स्वतःच्या यादव कुळाला देवा तू कळ लावली. अरे तूच म्हणतो ना मी यादव कुळीचा कुळ देवा, तू यादवांच्या कुळातला ना. मग देवा अरे तू निजधामाला जायच्या अगोदर यादव का मारले सगळे. तुझी भाऊकी का देवा तू मारली सांगशील मला. आई जवाब, आई उत्तर तुझ्याकडं. अरे स्वतःची भाऊकी मारली, चुलते मारली, चुलत भाऊ मारले, चुलत्या मारून टाकल्यास. आणि देवा सांगतो दरबारामध्ये न्याय आहे अजिबात नाही. तुझा दरबार धुंद झाला, तुझा दरबार. ए देवा तू एवढ्यावर नाही थांबलास. ऐक, सत्ववानाचा बहु केला छळ. अभंगाचं 4थं चरण. अरे सत्ववान राजा हरिश्चंद्र व राणी तारामती यांचा अतोनात छळ केलास देवा. अरे राणी तारामतीला ब्राह्मणाच्या घरी भांडी धुणं करायला ठेवलीस आणि राजा हरिश्चंद्राला डोंबा महारा घरी पाणी व्हायला लावलंस. का रे देवा असं केलंस. अरे सत्ववान होता तो, पण तेही जाऊ दे रे, कीर्तिवानाचे मारिले बाळ. अरे राजा श्रियाळ व राणी चांगुणांचा बाळ चिलिया देवा तूच मारला असणार का. आहे उत्तर देवा तुझ्याकडं. सका म्हणविसी त्याचे नासे बळ. अरे मित्र मित्र म्हणला असत्या अर्जुनाला. आणि युद्धाच्या वेळी तुझं सगळं सैन्य तर दुर्योधनास दिलंस आणि एकटा रे त्या रथावर तू ओझं करायला देवा तू गेलास. हा दरबाराचा तुझ्या न्याय नाही देवा. म्हणून या जणीनं हो या जणीनं तुझे सगळे खेळ जाणले. दरबारामध्ये न्याय नाही. तुझा दरबार धुंद झाला, तुझा दरबार विठोबा रघुमाई. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. कवरदार हरिचोल सिंहार देव तुकारा, भगवान परमेश्वर भगवान. ऐका ऐका, जनाबाई महाराज देवाशी म्हणतायत, ए देवा अरे पुण्यवान राजा बळी पाताळामध्ये ढकललास. अरे दरिद्री सुदामा देवा तू भाग्यवान केलास. थोरट्या वाल्या कोळ्याचा बहुमान वाढवलास आणि कीर्तिवान कर्णाचा देवा तू अपमान केलास. वैर्यांना मोक्षाला घेऊन गेलास. कपटी रावणास महानिधी दिली. सेवकाच्या अंगाला चिंदी नाही दिलीस, पण चालक नाऱ्यास लोक भावानं बंधन करू लागली देवा. अरे उर्मिला पतिव्रता होती, 14 वर्ष तिष्ठत उभा केलीस. वेश्या गणिका सत्य लोकाला घेऊन गेलास. स्वतःच्या यादवंशाला कळ लावली आणि देवा तो यादवांचा संहार केलास. अरे वैर्यांना सत्ववान राजा हरिश्चंद्र राणी तारामती सत्ववानाचा अतोनात छळ केलास. कीर्तिवान श्रियाळ राणी चांगुण्यांचा बाळ चिलिया मारलास. सखा म्हटला, मित्र म्हटला, अर्जुनाचा घात केलास. म्हणून देवा या जणीनं तुझे खेळ जाणले. दरबारामध्ये न्याय नाही, तुझा दरबार धुंद झाला. एवढं जनाबाई महाराज रागा रागानं बोलल्या आणि गर्दिशी माघारी फिरल्या आणि चालू लागल्या. काय लहर झाली कोण जाणे. ओ अचानक देव धावत आला आणि जनाईना आडवा झाला. देव धावत आला आणि जनाईना आडवा झाला. ए थांब थांब जणे, रागवला देव. कुठं निघाली का.
कुठं निघाली ग? जणही म्हणतात देवा, अरे कोण्या अधिकारानं तू मला अडवतो सांगशील का? तुझा अधिकार संपला देवा, माझा रस्ता सोड. अरे तुझ्या संगतीमुळे हे मला घडलं रे. तुझ्याजवळ आले आणि माझे बाबा गेले. तुला आई आणि बाप मानलं तर तू असा वागलास माझ्याशी. आणि खरंच मला आज कळालं की तू काय आहेस. माझा रस्ता सोड देवा, मला जाऊ दे, अख्खा गाव माझी वाट पाहतोय. देव सांगतात जणे, तो रस्ता मी लगेच सोडतो, पण तुला थोडंसं माझं ऐकावं लागेल. जणे म्हणता देवा, वेड लागलं का मला? 11:15 वाजलेत. वाजू दे 11:15 वाजले तरी, पण तुला ऐकावंच लागेल. आणि नाहीच ऐकलं तर माझ्या मनात राहील आणि मला पुन्हा पुढल्या वर्षी यावं लागेल. ऐकावं लागेल जणे, ऐकावं लागेल जणे. देव मोठ्या मोठ्यानं ओरडला आणि रस्ता सोडत नाही. जणाईंचा नाविलाज झाला. जणाईंनी खाली मान घातली आणि बोलू लागल्या, हा हा देवा बोल, तुला काय सांगायचं सांग. हा ऐक जणे. म्हणे काय, तू माझ्यावर एवढे मोठे आरोप केले. अरे केले नाही तू देवा, केलंच तसं अजिबात नाही, अजिबात नाही. आहेत उत्तर तुझ्याकडं? हो आहेत. दे बरं. ऐक, अभंगाचं पहिलं चरण आहे. जनाबाई महाराज देवाबरोबर आता या अभंगाद्वारे भांडल्या. आता देव संत जनाईंशी या अभंगाद्वारे बोलू लागलाय. अगं जणे ऐक, तू म्हणते ना पुण्यवान राजा बळी पाताळामध्ये ढकलला. नाही ग जणे, मी काहीच वाईट नाही केलं. घोर गरिबांचा दाता दानशूर राजा बळी मी पाताळामध्ये ढकलला जणे. याचं कारण, अगं बळीला कळत नव्हतं कोणाला किती द्यावं आणि किती न द्यावं. सगळे श्रीमंत, सगळे श्रीमंत, कोण कोणाला ओळखत नव्हतं. बळीच्या द्वारामध्ये, दरबारामध्ये, राज्यामध्ये अनागोंधी माजली. हे थांबवण्याकरता राजा बळी मी पाताळामध्ये ढकलला. पण पुढं माहीत आहे म्हणे काय, अगं याच बळी करता एक मोठं मी राज्य स्थापित करून दिलं. त्याला गादीवर मीच बसवला. आणि आणखीन म्हणालो, राजा अरे तुझ्यात का पुण्यवान तूच आहे. काय हवं असेल तर अजूनही माग, मी द्यायला तयार आहे. जणे तो राजा बळी मला एक मागतो. म्हणे काय, तो राजा बळी म्हणतो, माझा द्वारपाल म्हणून बाहेर उभा राहा. जणे त्या बळीचा द्वारपाल म्हणून मी उभा राहिलो. काय त्या बळीचं वाईट केलं ग जना? शिव्या घालतेस मला. दरिद्री तो भाग्यवंत केला. हो दरिद्री सुदामा भाग्यवान केला म्हणतेस. अगं तुला माहित आहे म्हणे काय, अगं एका म्हातारीचे चणे 4 चोरांनी चोरले. एका आजीचे चणे फुटाणे 4 चोरांनी चोरले. ती म्हातारी काठी घेऊन मागं पळत होती त्या चोरांच्या. चोरांनी ते चणे टाकून दिले आणि म्हातारी मागं त्या चोरांच्या मागं पळू लागली. आणि तेच चणे सापडले त्या सुदाम्याला. सुदाम्याने चणे खाल्ले आणि म्हातारीला चणे सापडले नाही तिथं. ते म्हातारीने शाप दिला, हो जो कोण माझे चणे खाईल तो दरिद्री होईल म्हणून. आणि म्हणून माझा सुदाम्या माझ्याशी खोटं नाही बोलला. मी विचारत, सुदाम्या तू काय ते खातोयस? नाही देवा, तोंड हलवतोय. आ कर बर. आ केलं आणि चणे फुटाणे दिसले. सुदाम्या एकटा खातो आणि खोटं बोलतो, तू दरिद्री होशील. डबल शाप मिळाला. पण तुला माहित आहे जणे, माझा सुदामा खूप जवळचा मित्र ग. तो म्हणायचा, माझ्या देवाने जर चणे खाल्ले तर माझा देव सुद्धा दरिद्री होईल, असा शाप आहे त्या म्हातारीचा. आणि म्हणून त्याला भाग्यवान केला. तू म्हणते ना चोरट्या वाल्या कोळ्याचा बहुमान वाढवलास. अगं जना, हो त्या वाल्या कोळ्या संगत संतांची मिळाली. तपश्चर्या इतकी केली, मातीचं वारुळ अंगावर चढलं. त्या तपश्चर्याचं फळ त्याला वाल्याचा वाल्मिक ऋषी मला बनवावा लागला. तू म्हणते ना कीर्तिवान कर्णाचा अपमान केला. नाही का जना, मी नाही अपमान केला. मग कर्णानं स्वतःच्या हातानं अपमान करवून घेतला. याचं कारण, कर्णाला माहीत होतं अधर्माच्या बाजूनं युद्ध करणाऱ्या कर्णाला माहीत होतं की कौरव अधर्मीय आहेत म्हणून. माझा काही दोष नाही. टिट फॉर टॅट, जशास तसा वागलो. दरबारामध्ये न्याय आहे. माझा दरबार अजून तरी धुंद नाही झाला जाणार. तो म्हणते ना अभंगाचं द्वितीय चरण, ओ वैर्यांना मोक्षाला घेऊन गेलास. वैरियासी दिदली मोक्ष सिद्धी. वैर्यांना मोक्षाला घेऊन गेलास. अगं जना, तुम्ही सेवक माझी सेवा भक्ती करता, पण ते कट्टर वैरी माझे विरोधा भक्ती करतात जना. तुला माहित आहे, अगं राजा बळीची मुलगी, तिचं नाव आहे रत्नप्रभा. राजा बळीची मुलगी, तिचं नाव आहे रत्नप्रभा. ती रत्नप्रभा म्हणजेच द्वापार युगातली पुतना आहे.
वामन अवतारामध्ये रत्नप्रभेला शब्द दिला होता, द्वापार युगामध्ये तुझं स्तनपान करीन म्हणून. ही विरोधाभक्ती आहे, ती पूर्ण करावी लागते जणा. हा तू म्हणतेस ना, पुढे सांगत चला आता मला. वैरी कपटिया हा सेवकाच्या ढुंगाने मिळे चिंधी. अरे सेवकाच्या अंगाला एवढी चिंधी नाही दिलीस. एक सांगू जणे, सेवकांना काही द्यावं ना, तर सेवकांचे इतकं ताट कोण नाही जगाच्या पाठीवर. म्हणून ठाईचा करंटा करुणी. आणि तो म्हणते ना, चालक नाऱ्यास हो लोक भावांना वंदन करतात. हे जणे, या लोकांना सांगायला लागत नाही यांच्या पाया पडा म्हणून. जो प्रबोधनाचं कार्य करतो, काम करतो, त्याच्या लोक पाया पडतात जणे. यात माझा काय दोष आहे? दरबारामध्ये न्याय आहे, दरबार धुंद नाही झाला जणे. तू म्हणते ना अभंगाचं, हो तृतीय चरण, हो पतिव्रता तेव्रता गुंतवली. अरे उर्मिला तिष्ठ 14 वर्ष उभा केली. का केली माहित आहे जणा? म्हणे काय, अगं रावणाचा मुलगा इंद्रजित, त्याला वर होता, जो कोण 14 वर्ष उपाशी राहील तोच तुझा वध करेल. आणि वनवासाचा तो पहिला दिवस न जाणो त्याच दिवशी लक्ष्मणांचा उपास सुटला असता तर रावणाचा मुलगा इंद्रजित याचा वध झाला नसता. जणे मी जे करतो ते सगळं चांगल्या करता करतो, वाईटा करता नाही. तू म्हणते ना वेश्या गणिका ती सत्य लोकांनी. अरे गणिका वेश्या होती, सत्य लोकांना घेऊन गेलास. अगं जना, त्या गणिकेजवळ एक पोपट होता. पोपट पोपट माहित आहे ना तुम्हाला? नवीन आपल्याला नवीन पोपट तेवढा माहित नाही हो. अरे मरायला टेकली पहा गणिका, मरायला टेकली आणि तिनं पाळलेल्या पोपटाकडे लक्ष गेलं, मन वेधलं त्या पोपटाकडं. त्याचं नाव राघोबा. ओरडली मोठ्यानं, राघोबा. अरे बा हा शब्द पुन्हा तोंडात नाही ना, म्हणून राघवा राघवा केला आणि प्राण सोडला. या सृष्टीचा माझा नियम, अंतकालेच मामेव स्मरणयुक्त्वा कलेवरम. अंतकाली जो माझं स्मरण करतो त्याला मी सत्य लोकासे घेऊन जात असतो. तू म्हणते ना यादव कुळाचा नाश केला. ए नाही ग जाणा, मी नाहीत यादव मारले. मग यादव दारू पिऊन मेले. हा यादव व्यसनाधीन होते, यादव दारू पिऊन मेले. त्यातला एक यादव लपून बसला म्हणून दारू अजून चालू आहे. त्याच वेळी संपली असते व तेवढे मेलं असतं म्हणजे. हा अगं यादव दुर्जन झाले, यादव दारू पिऊ लागले, यादव त्यांच्या मरणानं मेले. यादवांना मी मारलं नाही आणि नको तो आरोप माझ्यावर करू नकोस. दरबारामध्ये न्याय आहे, दरबार धुंद नाही झाला जना. अगं तो म्हणते ना अभंगाचा चतुर्थ चरण, सत्ववानाचा बहु केला छळ. हरिश्चंद्र राजा तारामतीचा छळ केला. अगं जना मी वेडाय का ग? स्वर्गामध्ये ऋषीमुनींच्या मिटिंगमध्ये वशिष्ठांच्या मुखातून एक शब्द आला की या मृत्यू लोकामध्ये एक सत्ववान राजा आहे, त्याचं नाव हरिश्चंद्र राजा आहे. आणि परीक्षा पाहण्याकरता विश्वामित्र आले. राजा परीक्षेशी पात्र झाला, पास झाला, राज्य माघारी केलं, बाळ जिवंत करून दिला. तू म्हणते ना कीर्तिवानाचे मारियले बाळ, स्त्रिया चांगुणा यांचा चिलिया मारला. नाही ग जाणा, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र. देतान म्हणती पात्रा पात्र, औदार्य पाहिलं आणि त्यांचा बाळ त्यांना जिवंत करून दिला जाणा. तू म्हणते ना सखा म्हणविसी त्याचे नासे बळ. मित्र म्हटलास आणि अर्जुनाचा घात केला. नाही जाणा, जिथं मी आहे तिथं विजय आहे. यया बोला संजय म्हणे, जी येरांची मी नेने. परी आयुष्य ते जिने, हे पुढे की गा. चंद्र ते चंद्रिका, शंभू ते अंबिका. संत ते विवेका, रावो ते सौजन्य ते वन्नी ते दया ते धर्म, धर्म ते सुखागम, सुखी पुरुषोत्तम. हे सगळ्या ओव्या पाहून घ्या ना. यत्र योगे क्षरकृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा, याच्या खालच्या ओव्या पाहून घ्या म्हणजे कळेल. अगं जणे, जिथं मी आहे तिथं विजय आहे. हा जिथं दया आहे तिथं धर्म आहे. जिथं शंभू आहे तिथं अंबिका आहे. आणि जिथं संत आहे तिथं विवेक आहे. तसा जिथं मी आहे तिथं विजय आहे. मी होतो म्हणून अर्जुनाचा विजय झाला.
हे जणे तू माझे काहीच खेळ जाणले नाहीत। या दरबारामध्ये चांगला न्याय आहे, अजून तरी माझा दरबार धुंद झाला नाही असं म्हणता क्षणी माझे जना धाड दिशी कोसळली देवाच्या चरणाशी। मोठ्यानं हंबरडा फोडला आणि मनात म्हणतात देवाला तोंड दाखवण्याच्या आता याची मी राहिली नाही। लाज वाटली जणांना तोंड दाखवण्याची आणि डोळ्यानं व अश्रूंनी अभिषेक केला चरणाचा देवाच्या आणि जणाई एकदम उठल्या, देवाला तोंड न दाखवता गर्दिशी माघारी फिरल्या आणि पळत सुटल्या। त्या धावत 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 सोळाच्या जवळ आल्या। अख्खा गाव मागा पळतोय आणि मनात म्हणतात जरी गावानं नाही मला आज मारलं पंढरपुरानं तरी मला मरावं लागेल, कारण आता मी माझ्या देवाला तोंड दाखवू शकत नाही। मी देवाचा अपमान केलाय, मी देवाचा अपमान केलाय, पापकर्म केले। धावत गेल्या आणि न सांगता त्या सोळावर चढल्या। पण जणांची भक्ती खूप मोठी, अधिकार खूप मोठा, आख्यायिका माहिती आहे आपणास। त्या सोळाचं पाणी पाणी झालं आणि माझ्या जणांची भक्ती उत्कट अशी या जगाला दिसून आली। त्या जणांचा चौचरणाचा चारचरणाचा 17 ओळीचा अभंग धावत्या वेळामध्ये अगदी वेळेत तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केला। वाकुडे का नीठ देव जाणे। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली। फक्त 3च मिनिटं आहेत माझे कीर्तन संपायला, इतकं करेक्ट काम असतंय माझं, हे लक्षात असतं। हो, ड्रायव्हर खूप चांगला आहे मी, खूप चांगला आहे। बरं वाटलं। रामापुरीतली मंडळी, भगवान प्रभू रामराच्या पदस्पर्शानं पुनीत झालेलं हे गाव, रत्नेश्वराचं हे गाव, या गावाला खूप मोठा इतिहास आहे। भगवान करो ह्या पारणाचं हे 17 वर्ष आहे, या पारणाचं हे 17 वर्ष आहे, बरोबर आहे ना? म्हणजे 5 अन् 2 7 7 वर्षानं या कार्यक्रमाचा रौप्य महोत्सव आहे। 7 वर्षानं या कार्यक्रमाचा रौप्य महोत्सव आहे। रत्नेश्वरांना या नारदाच्या गादीवरनं प्रार्थना करतो, ऐकलं का देवा? जेवढी इथं कीर्तना करता सगळी लोक जमलेत ना, या सगळ्या लोकांना या कार्यक्रमाचं रौप्य महोत्सव पाहू दे म्हणजे झालं, कुणाला हलवू नको। त्यात माझं कीर्तन असावं हे डोक्यात ठेवा म्हणजे भगवान बाबा व्यासपीठा करता असावेत हेही लक्षात ठेवा, आणि तुम्ही मृदुंगासाठी असा। आता तुमचं वय काय? 69 वय। वा वा वा, 69 वयात तुम्ही तरण्याला लाजवाल असं तुम्ही मृदुंग वाजवता, आणि तुमच्यासारखे खरंच वादक असावेत, नाहीतर आत्ता इतकं अवघड अवस्था आहे। हटकळे लक्ष्मण महाराज ऐकताय ना, आता खूप अवघड आहे। जय विठ्ठलपर्यंत हल्लीच्या पकवाजांचा माईकच नीट लागत नाही, आणि आपण गायला लागलो की ह्यांनी हातोडी घ्यायची लावायला, नाही तर कणिक तरी लावत बसायचं, आणि आपण कीर्तनामध्ये बोलायला लागले की त्यांनी व्हॉट्सअप चालू करायचं। ही शोकांतिका आहे। मला खूप बरं वाटलं। भगवान करो खूप सुंदर तुमचं जीवन आयुष्य भगवंतानं तुम्हाला द्यावं सर्वांना ही प्रार्थना करतो। मी जे काही चांगलं बोललो ते माझे आजोबा वैकुंठवासी पारणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये सामुदायिक ज्ञानेश्वरी पारणाची परंपरा चालू केली, ते पूजनीय पुंडलिक महाराज वेळुकरांचे शब्द चुकीचा असेल